6 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी एक तरुण मुलगा एका मुलीसोबत लॉजमध्ये पोहोचतो. आधी काउंटरवर तो एक रूम बुक करण्यासाठी सांगतो. हॉटेलचा स्टाफ त्या दोघांकडून त्यांचे आधार कार्ड मागून घेतात आणि हे दोघेही आपले आधार कार्ड काढून देतात. हॉटेलचा जो स्टाफ होता त्यांनी त्यांना रूम नंबर 5ची चावी दिली आणि म्हणाले की तुमचा हा रूम नंबर 5 आहे, तुम्ही इथे जाऊन थांबू शकता. ते दोघे मुलगा आणि मुलगी त्या रूममध्ये जातात. आधार कार्डनुसार मुलाचं नाव अभिजित होतं, त्याचं वय 29 वर्ष होतं आणि मुलीचं नाव राखी मिश्रा होतं आणि तिचं वय सुमारे 21 वर्षाच्या आसपास होतं. राखी आणि अभिजित काही वेळ त्या रूममध्ये राहतात. त्यानंतर ते दोघे हॉटेलमधून बाहेर फिरायला निघून जातात. संध्याकाळी अभिजित परत लॉजवर मागे येतो, पण जी राखी होती ती परत आली नव्हती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला राखी देखील त्या लॉजमध्ये परत आली होती आणि ती अभिजित सोबत राहू लागली. त्यानंतर ते दोघे काही खाण्यापिण्याच्या वस्तू ऑर्डर करतात. जेवण करून ते रूममध्येच आराम करत होते. संध्याकाळी पुन्हा अभिजित हॉटेलच्या बाहेर निघून जातो, तर राखी ही रूममध्ये होती. रात्र झाली तरी पण अभिजित परत लॉजमध्ये वापस आला नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राखी काही ऑर्डर सुद्धा करत नव्हती आणि ती रूममधून बाहेर सुद्धा निघत नव्हती. म्हणून तिथल्या लॉजच्या स्टाफला काहीतरी विचित्र वाटू लागले. मग लॉजच्या स्टाफमधील एक कर्मचारी रूम नंबर 5कडे गेला. त्याने दरवाजावर टकटक केली. टकटक केल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग याची माहिती रिसॉर्टच्या मॅनेजरला देण्यात आली. मॅनेजरने त्या हॉटेलचं रजिस्टर तपासलं, जिथे चेक इन आणि चेकआउटची सगळी माहिती लिहिली होती. ते रजिस्टर तपासल्यानंतर त्यात अभिजित पाटीदार आणि राखी मिश्रा या नावाने रूम बुक असल्याचे आढळले. रिसॉर्टच्या मॅनेजरने सांगितलं की रूम बुक करताना अभिजितने स्वतःला गुजरातचा रहिवासी असल्याचं सांगितलं होतं आणि काही कामानिमित्त जबलपूरला आल्याचे देखील त्याने सांगितलं होतं. दोघांनी चेक इनसाठी आधार कार्डसोबत 1500 रुपये काउंटरवर जमा केले होते. त्यानंतर त्यांना लॉजमध्ये रूम देण्यात आली होती. लॉजच्या मॅनेजरला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं आणि त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. म्हणून त्याने त्वरित तिलवारा पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळताच काही वेळातच PI लक्ष्मण आपल्या टीमसोबत त्या लॉजमध्ये पोहोचले. पोलीस आणि स्टाफच्या उपस्थितीत एक एक्स्ट्रा किल्लीने रूम नंबर 5चा दरवाजा उघडण्यात आला. जेव्हा ते लोक रूममध्ये आत गेले तेव्हा बेडवर एक ब्लँकेट पडलं होतं आणि त्या ब्लँकेटच्या आत एक महिला झोपलेली दिसत होती. जसं पोलिसांनी ते ब्लँकेट बाजूला केलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या ब्लँकेटच्या आत एका मुलीचा मृतदेह पडला होता. रूमची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना त्या रूममधून 2 दारूच्या बाटल्या सापडल्या. यातील एक बाटली पूर्णपणे रिकामी होती आणि दुसरी अर्धी भरली होती. तिथे पोलिसांना 2 ग्लास आणि 2 ब्लेड देखील सापडले, जे रक्ताने माखलेले होते. पोलिसांचा असा अंदाज होता की याच ब्लेडने त्या मुलीचा गळा आणि तिच्या मनगटावर वार करण्यात आला होता. दरम्यान PIने हा संपूर्ण क्राईम सीन तपासला. त्यानंतर ही केस इतर अधिकाऱ्यांकडे सोपवली. तसेच तिथे फॉरेन्सिक टीमला तात्काळ बोलवण्यात आलं. फॉरेन्सिक टीमने रूम नंबर 5ची बारकाईने तपासणी केली आणि तिथे सापडलेल्या काचेच्या ग्लास, बाटल्या आणि ब्लेड्सवरून फिंगरप्रिंट घेतले. पोलीस टीमने जेव्हा हॉटेलच्या स्टाफची चौकशी केली तेव्हा स्टाफने त्यांना संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे सांगितलं. पोलिसांनी जेव्हा हॉटेलमध्ये लावलेल्या CCTV कॅमेऱ्याची फुटेज पाहिली तेव्हा त्यांना त्या फुटेजमध्ये हे दोघे आत जाताना स्पष्ट दिसले आणि पुढेही त्या CCTVमध्ये ते सर्व दिसले, जे काही रिसॉर्टच्या स्टाफने सांगितलं होतं. आधार कार्डवरून हे समजलं की राखी ही जबलपूरमधील त्या परिसरातच राहणारी होती. पोलिसांनी जेव्हा त्या मुलीच्या घरच्यांना ही सर्व माहिती दिली तेव्हा तिच्या घरच्यांनी सांगितलं की आमची मुलगी राखी तर घरीच आहे. हे उत्तर ऐकून पोलीस पूर्णपणे चकित झाले आणि त्यांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्वरित राखीच्या घरच्यांना राखीशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास सांगितलं.
PIने व्हिडिओ कॉलवर राखीशी बोलताना रिसॉर्टमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या मुलीचा चेहरा तिला दाखवला आणि विचारलं की तू हिला ओळखते का. राखीने त्या मुलीकडे पाहताच ती पूर्णपणे दचकली. तिने पोलिसांना सांगितलं, सर ही तर शिल्पा झारिया आहे, जी गोरखपूरमध्ये ब्युटी पार्लर चालवते. पोलिसांनी राखीला विचारलं की हिच्याकडे तुझं आधार कार्ड कसं आलं. तेव्हा राखीने सांगितलं, सर शिल्पासोबत माझी सुमारे 3 वर्षापासून ओळख आहे. मी तिच्या ब्युटी पार्लरमध्ये जात असते. काही काळापूर्वी माझं आधार कार्ड तिच्या ब्युटी पार्लरमध्ये हरवलं होतं, म्हणून मी त्याची दुसरी कॉपी काढून घेतली होती. आता पोलिसांसमोर ही केस पूर्णपणे स्पष्ट झाली होती की मृत झालेली मुलगी राखी मिश्रा नसून 21 वर्षाची शिल्पा झारिया आहे, जी कुंडक पोलीस स्टेशन क्षेत्रामधील एका गावात राहणारी होती. जबलपूर पोलिसांनी कुंडक पोलिसांच्या मदतीने शिल्पाच्या घरच्यांना माहिती दिली आणि सांगितलं, तुमच्या मुलीचा लॉजमध्ये मृत्यू झाला आहे आणि शिल्पाचा मृतदेह मोर्चरीमध्ये ठेवण्यात आला होता. ही बातमी मिळताच शिल्पाचे वडील गुलाब उशिरा रात्री तिलवारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे पोलिसांनी त्यांना मॉर्चरीमध्ये नेले आणि तिथे जाऊन शिल्पाच्या मृतदेहाची ओळख शिल्पा म्हणून करून दिली. शिल्पाचा मृतदेह पाहताच तिचे वडील फुटून फुटून रडू लागले. त्या दरम्यान 12 नोव्हेंबरला या हत्याकांडाशी संबंधित 2 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडिओमध्ये खून करणारा व्यक्ती ब्लँकेट उचलून रक्ताने माखलेला मृतदेह दाखवत होता आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आरोपी गुन्ह्याचं कारण सांगत होता आणि आपल्या एका बिझनेस पार्टनरचा यात समावेश असल्याचं देखील तो सांगत होता. त्याचं म्हणणं होतं की शिल्पा त्याच्या पार्टनरकडून वारंवार पैशाची मागणी करत होती आणि त्याच्या सांगण्यावरून त्याने त्याला मारलं होतं. 11 नोव्हेंबरच्या सकाळी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ही मुलगी बेडवर तडफडत होती. तिचा गळा कापलेला होता आणि ती शेवटचा श्वास घेत होती आणि तो मुलगा रागाने म्हणत होता की बेवफाई करू नको. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत असंही म्हटलं की असं म्हटलं की बेवफा आणि बेवफाई करणाऱ्या लोकांचा शेवट नेहमी असाच होतो आणि असाच होत आला आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये एक पंजाबी गाणं देखील वाजत होतं. शिल्पा झारिया ही कुंडक पोलीस स्टेशन क्षेत्रातील बोकादेवी गावाची रहिवाशी होती. तिचे वडील गुलाब झारिया तिथेच मेहनती मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एक भाऊ आणि 2 बहिणींमध्ये शिल्पा सर्वात मोठी होती. ती जबलपूरमध्ये येऊन शिक्षणासोबतच एका स्पा सेंटरमध्ये काम करत होती. या गुन्ह्याच्या 1 दिवस आधी शिल्पाच्या वडिलांनी आपल्या मुलीची भेट घेतली होती. त्यांना याचं खूप दुःख झालं होतं की त्यांनी त्या दिवशी आपल्या मुलीला सोबत गावाला नेलं असतं किंवा तिच्याजवळ थांबले असते तर कदाचित आज शिल्पा झारिया जिवंत असती. 6 नोव्हेंबरला त्यांनी आपल्या मुलीला पोटदुखी होत असल्याचं सांगितलं होतं आणि शिल्पाला डॉक्टरकडे दाखवण्यासाठी तिला जबलपूरला बोलावलं होतं. डॉक्टरला दाखवल्यानंतर ते परत आपल्या घरी गेले होते. मृतदेहाची ओळख पटल्यावर शिल्पाच्या लहान बहिणीने शिल्पाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या फोनवर एका मुलाने बोलताना सांगितले की तुझ्या बहिणीला मी मारलं आहे. हे ऐकताच शिल्पाची लहान बहीण पूर्णपणे घाबरून गेली. तिने पुन्हा फोन केला. तो कॉल पुन्हा उचललाच गेला नाही. शिल्पा मागील 3 वर्षापासून जबलपूरमध्येच राहत होती. जबलपूरमध्ये आपल्या गर्लफ्रेंड शिल्पाचा खून केल्यानंतर अभिजितने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, लव यू बाबू, आता आपली भेट स्वर्गात होईल, सॉरी बाबू. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होता. पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केल्यानंतर एकूण 4 टीम तयार करण्यात आल्या आणि त्या सर्वांना वेगवेगळी कामे सोपवण्यात आली. तो इतका शातीर आणि चलाख होता की पोलीस पोहोचण्याआधीच तो तिथून फरार व्हायचा. तो शिल्पाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होता आणि सिमचा वापर न करता तो वायफायचा वापर करत होता. आत्तापर्यंतच्या तपासातून पोलिसांना हे समजलं होतं की शिल्पाच्या खुनामागे तिचा बॉयफ्रेंड अभिजित पाटीदार याचा हात आहे. अभिजितने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तो शिल्पासोबत एका महागड्या कारमध्ये बसलेला दिसत होता. त्याच्या शीटजवळ 500 रुपयांच्या नोटांचा बंडल ठेवला होता.
दोघांच्या जवळ कुल्हडमधली चहा ठेवली होती आणि शिल्पा हातात बाटली घेऊन बसलेली दिसत होती. नंतर शिल्पाने हा फोटो पोस्ट केला होता आणि नंतर माफी मागून तो फोटो डिलीटही केला होता. अभिजितला लक्झरी जीवन जगण्याचा खूप शौक होता. तो चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश होत राजस्थानपर्यंत पोहोचला होता. 17 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये त्याने शिल्पाच्या बँक अकाउंटमधून तिच्या ATMचा वापर करून 20,000 रुपये काढले होते. ही सकाळी सुमारे 8 वाजताची गोष्ट होती. त्याच्या अकाउंटमधून पैसे काढल्यानंतर ही माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली. मग त्यांनी अजमेर पोलिसांसोबत संपर्क साधला आणि त्याची आणि शिल्पाचा फोटो त्यांना दाखवला. अभिजितचे फोटो मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता संपूर्ण शहरात नाकाबंदी केली. शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट लावून वाहनांची तपासणी सुरू केली. या दरम्यान एका बसमध्ये अभिजित बसलेला आढळला. जिथे अजमेरच्या रूपागंज पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजित नसून हेमंत बदोरे असल्याचे सांगितले आणि हेच त्याचे खरे नाव होते. तर अभिजित या नावाने तो जबलपूरमध्ये राहत होता. हेमंत बदोरे महाराष्ट्रातील नाशिक जवळचा रहिवासी होता. तो एक शातीर चोर होता आणि त्याच्यावर छोटे मोठे मिळून सुमारे 32 ते 35 गुन्हे दाखल होते. ही माहिती मिळताच जबलपूर पोलीस अजमेरला पोहोचले आणि त्याला ताब्यात घेऊन परत जबलपूरला आणले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्याची 2 दिवसांची कोठडी मागितली आणि न्यायालयाने ती मंजूर केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. खरं तर नाशिक महाराष्ट्राचा रहिवासी हेमंत बदोरे एक कुख्यात आणि शातीर चोर होता. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होते आणि पटना येथे त्याचा साखरेचा व्यवसाय देखील होता. प्रत्येक ठिकाणचा अनुभव घेतल्यानंतर 29 वर्षाचा हेमंत रंगीबेरंगी स्वभावाचा माणूस होता. तरुण आणि सुंदर मुलींवर तो लवकरच फिदा व्हायचा. नवीन नवीन मुलींसोबत मोजमस्ती करणे ही त्याची सवय बनली होती. यात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ऑगस्ट 2022 मध्ये जबलपूरमधील एका स्पा सेंटरमध्ये गेला होता. स्पामध्ये प्रवेश करताच त्याची सर्वात आधी भेट रिसेप्शनवर बसलेल्या एका सुंदर मुलीसोबत झाली. ती येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करत होती. तीच शिल्पा झारिया होती. प्रवेश फी भरल्यानंतर त्याला एका स्टाफ बॉयसोबत आतल्या रूममध्ये पाठवण्यात आलं. खूप मंद लाईटमध्ये दरवाजावर टकटक झाली. टकटक झाल्यानंतर एक मुलगी आत आली. ती हातात क्रीमची ट्रे घेऊन आली होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. ती मुलगी हाय हॅलो म्हणत त्याला स्पाच्या सर्व्हिसबद्दल सविस्तर माहिती देऊ लागली आणि त्यानंतर ती त्याचा स्पा करू लागली. अशाच प्रकारे स्पा करत करत दोघांमध्ये बोलणं देखील सुरू झालं. अभिजितने त्या मुलीचं नाव विचारलं आणि तिनं आपलं नाव शिल्पा झारिया असल्याचं सांगितलं. हेमंतने देखील आपलं नाव सांगत स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितलं की तो गुजरातचा रहिवासी आहे आणि जबलपूरमध्ये श्रीराम ट्रेडर्स नावाचं एक दुकान तो चालवतो, जे किराणा मालाचा घाऊक व्यापार आहे. पहिल्याच भेटीत शिल्पा अभिजितवर इतकी इम्प्रेस झाली होती की तिने त्याला पुढेही मशाजसाठी येण्यास सांगितलं आणि हेमंतने मागणी केल्यावर शिल्पाने आपला मोबाईल नंबर त्याला दिला. अभिजितच्या राहणीमान आणि कपड्यांवरून शिल्पा त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढू लागल्या आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. शिल्पा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी होती. तिला जेव्हा हेमंतचं प्रेम मिळू लागलं तेव्हा जणू तिला पंखच फुटले होते. हेमंतने बिहारच्या पटना येथे जितेंद्र कुमारला आपला बिझनेस पार्टनर बनवलं होतं. हेमंत शिल्पाला घेऊन पटनाला गेला आणि तिथे दोघांनी एकत्र खूप वेळ घालवला. हेमंतचे वडील राजेंद्र यांचे काही काळापूर्वी निधन झाले होते आणि घरात त्यांची आई आणि एक बहीण होती. लहानपणापासूनच हेमंत वाईट संगतीत पडला होता. त्यामुळे तो चोरी आणि फसवणूक यामध्ये माहीर झाला होता. त्याच्या या सवयीमुळे त्याची आई आणि बहीण नेहमी त्रस्त असायच्या. हळूहळू हेमंतने घरात राहणं कमी केलं होतं. अभिजित पाटीदार उर्फ हेमंत बदोरे शिल्पावर प्रेम करू लागला होता आणि तिच्यासोबत लग्न करायची त्याची इच्छा होती. या दरम्यान एके दिवशी अचानक शिल्पाचा मोबाईल फोन हेमंतच्या हातात लागला आणि जेव्हा त्याने शिल्पाच्या मोबाईलमध्ये इतर पुरुषांसोबतचे तिचे अनेक फोटो पाहिले आणि वेगवेगळ्या मुलांचे आणि पुरुषांचे नंबर पाहिले तेव्हा तो पूर्णपणे संतापला होता.
ही गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली होती. त्याला हे अजिबात सहन होत नव्हतं की शिल्पाचे त्याच्याशिवाय इतर मुलांसोबत देखील संबंध आहे. त्याने शिल्पाला धडा शिकवायचं ठरवलं होतं. 6 नोव्हेंबरला तो शिल्पाला मेकला रिसॉर्टमधील लॉजमध्ये घेऊन गेला. काही वेळ ते लॉजमध्ये थांबले आणि त्यानंतर ते दोघे बाहेर फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर याच विषयावर त्यांच्यात वाद सुरू झाला. जेव्हा हेमंतने शिल्पाला इतर मुलांबरोबरच्या संबंधांबद्दल विचारलं तेव्हा ती बहाणे करू लागली आणि सांगू लागली की ते सगळे माझे मित्र आहे, त्यांच्याशी फक्त माझी बोलचाल होते. हे ऐकताच हेमंत खूप जास्त संतापला होता. या गोष्टीवरून दोघांमध्ये आता मोठे भांडण झाले आणि त्या दिवशी शिल्पा त्याच्यासोबत लॉजमध्ये परत गेली नाही. हेमंत एकटाच लॉजमध्ये परत आला. तिथे जाऊन तो थांबला आणि त्याने आराम केला आणि दुसऱ्या दिवशी हेमंतने तिच्यासोबत पुन्हा बोलणं केलं. बोलणं झाल्यानंतर त्याने शिल्पा झारियाला परत पटवलं. म्हणून शिल्पा पुन्हा त्या रिसॉर्टमध्ये आली. थोड्या वेळानंतर दोघांनी आपापसात प्रेमाच्या गोष्टी केल्या. प्रेमाच्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा त्याच विषयावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. आता शिल्पा देखील रागाने पूर्णपणे भरून गेली होती आणि दोघांमधील भांडण आणि मारामारी इतकं वाढलं होतं की हेमंत रागाने पूर्णपणे वेडा झाला होता आणि रागाच्या भरातच हेमंतने शिल्पाचा गळा आणि तिच्या मनगटावर वार केलं. त्यामुळे शिल्पा काही वेळ तडफडत राहिली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर हेमंतने हॉटेलमधून टॅक्सी बोलवली आणि तो तिथून पळून गेला. पण तिथून जाण्यापूर्वी त्याने शिल्पाचा एक व्हिडिओ बनवला होता ज्यात शिल्पा तडफडत होती आणि तो व्हिडिओ बनवत होता. त्या व्हिडिओमध्ये हेमंत म्हणत होता की बेवफाचा शेवट असाच होतो. पण अनेक चातुर्य दाखवल्यानंतर देखील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पळत राहिल्यानंतर देखील शेवटी हेमंत पोलिसांच्या ताब्यात आला आणि या भयानक आणि खळबळजनक प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याच्याकडून शिल्पाचा मोबाईल फोन, ATM कार्ड, अंगठी, चैन आणि 1.5 लाख रुपये जप्त केले. सध्या पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.